सध्या देशभरात वैद्यकीय क्षेत्रामध्ये एखाद्या डॉक्टरने निष्काळजीपणा केला किंवा त्याच्यामुळे एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर डॉक्टरवर भारतीय दंड संहितेच्या कलम 304A नुसार गुन्हेगारी स्वरूपाचा गुन्हा दाखल केला जात होता। या सर्व बाबींकडे डॉक्टरांची संघटना असलेल्या इंडियन मेडिकल असोसिएशनने अनेकदा सरकारचे लक्ष वेधले होते आणि आता याची दखल सरकारकडून घेण्यात आली आहे। या कायद्यात बदल करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। लोकसभेत 20 डिसेंबर रोजी भारतीय न्यायिक संहिता विधेयकात सुधारणा मंजूर करण्यात आली आहे। यामध्ये डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे रुग्णाचा मृत्यू झाला तर डॉक्टरांना दोषी धरण्यात येणार नाही। तसेच अशा परिस्थितीत शिक्षा 2 वर्षांपर्यंत कमी करण्याची तरतूद करण्यात आली आहे। एखाद्या रुग्णाचा मृत्यू झाला तर त्याच्यावर 304A नुसार गुन्हा दाखल केला जात होता। यावर विचार करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनने 30 नोव्हेंबर रोजी सरकारला पत्र देऊन विनंती केली होती की या कायद्यात काहीतरी बदल केले जावेत। या कायद्यात बदल करण्याच्या सूचना डॉक्टरांकडे केल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत माहिती देत प्रचलित कायद्यात नवीन बदल करून डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याच्यावर गुन्हेगारी स्वरूपाचा 304A कलमानुसार होणारा गुन्हा वगळण्यात येणार आहे। या निर्णयाबाबत कोणतेही स्पष्टीकरण देण्यात आले नसले तरीही देशभरात या निर्णयाचे डॉक्टरांच्या संघटनांकडून स्वागत करण्यात आले आहे। वैद्यकीय प्रक्रिया करताना नोंदणीकृत डॉक्टरने असे कृत्य केले तर त्याला 2 वर्षांपर्यंत तुरुंगावस्थेची शिक्षा होते आणि दंडही होऊ शकतो। कलम 106(1) नुसार निष्काळजीपणामुळे मृत्यू झाला तर तो कारणीभूत ठरू शकतो आणि दोषी हत्या प्रकरणांमध्ये डॉक्टरांची शिक्षा कमी करण्याची तरतूद दुरुस्तीमध्ये करण्यात आली आहे, अशी माहिती अमित शहा यांनी दिली। त्यामुळे एखाद्या रुग्णाचा डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे जर मृत्यू झाला तर डॉक्टरांवर होणारा गुन्हा कुठेतरी आटोक्यात येईल किंवा त्याच्यात काहीतरी बदल केले जातील, त्या कायद्यामध्ये काहीतरी नवीन सुधारणा होतील असे संकेत आता सध्या दिसून येत आहेत। अशाच नवनवीन आणि ताज्या अपडेट्ससाठी टाइम महाराष्ट्रच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।